नमस्कार, मी राहुल रणदिवे. दैनिक जनमतसाठी आपण घेत आहे नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमामध्ये मागील इलेक्शनमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर शहरातल्या अपक्ष म्हणून एक उमेदवार आले होते. ते म्हणजे दत्तू अण्णा बनपट्टे, की आपण त्यांच्या संगत संवाद साधणार आहे. की पूर्वी ते काँग्रेसच्या बरोबर होते, आता त्यांचा निर्णय काय आहे हे आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेणार आहे. अण्णा, तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आलेत, हो. म्हणजे मोदी लाट होती वगैरे वगैरे, त्या लाटेतही तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आलेत आणि काँग्रेस बरोबर तुम्ही तिकीट मागणी केलता का काय? नेमकं तुमची भानगड काय झाली तेव्हा, की काँग्रेसचं तिकीट मागितलं होतं का नाही मागितलं होतं? मी काँग्रेसचं तिकीट मागितलं होतं. मला देतो देतो म्हणून मला उगत टाळले. तात्या होते त्यावेळेस. मग तात्या म्हणले 2007ला मला तिकीट दिले त्यांनी, मी नाकारलो होतो. मला त्यावेळेस निवडणूक म्हणजे खेळायचंच नव्हतं. मला नको बाबा तिकीट, म्हणून मी नको म्हणलो. मग ते विषय तात्या काढले की बाबा तुम्हाला आम्ही 2007ला तिकीट दिलं तर तुम्ही कशा काय तुम्ही नको म्हणलो. एवढ्याबद्दल ते नाकारले तिकीट. मी अपक्ष उभारलो. अपक्षानं मी अपक्षात लढलो. प्रभाग 16 म्हणून होतं त्यावेळेस, अपक्ष म्हणून लढलो आणि मी निवडून बी आलो. काय वाटलं तेव्हा तुम्हाला? नेमकं काय अभिमान काय होतं पक्षाचा? मला अभिमान लय होतं. काँग्रेस पक्ष म्हणले की मला अभिमान. आम्ही लहानपासून काँग्रेसचा झेंडा घेऊन कांद्यावर आम्ही हिंडलेला माणूस आहे. आता सुद्धा आम्हाला हजारो लोक म्हणले तुम्ही पक्ष सोडा, या इकडं भाजपकडं. मी नाही म्हटलं, नाकारला मी, होतच नाही. भाजपाने जो ऑफर केली का सेनेने बी ऑफर दिली होती तुम्हाला? भाजपनं बी केलते, सैन्यानं बी केलते. आता तुमचा निर्णय काय आहे? काँग्रेस बरोबर राहणार आहे. असं तुम्ही पॅनल तयार केलेत का आता? हो हो हो. कसा असणार आहे तुमचा पॅनल? बघा ना, तुमची काय मीडिया असतीच की त्यावेळेस. जल्लोष बघा आमचा बी कसा आहे. काँग्रेसमधनंच निवडून येणार मी. काका, इथं ह्या प्रभागामध्ये आता 9 झालाय प्रभाग. ह्या प्रभागामध्ये तुमच्या समाजाचे किती वोटिंग आहेत? आमच्या समाजाचे 3200 ते 3500 पत्र आमच्या समाजची वोटिंग आहे. माझ्या प्रभागामध्ये 3500 हाय वोटिंग. तुमचं पॉकेट वोट किती आहेत? पाकिट वोट 3500 3500 पत्र माझे पाकिट वोट आहेत. काय कराल तुमच्या प्रभागातल्या नागरिकांना आव्हान? कामं काय नडलं त्यांचे, आम्ही कामं करून द्या. त्यांना खात्री आहे करतो म्हणून, कामं करतात म्हणून. म्हणूनच तुम्हाला अपक्ष निवडून दिले होते. हो, हा, मी काम करून दाखवलं मी. हा. कुणी केलं नसेल. मी 8 कोटी रुपयाचं कामं केलो वारलात. साहेबाकडनं निधी घेतलंय, दुसऱ्याकडून बी निधी आणलो, सर्वेकडनं. आता किती तुमच्या प्रभागाचे कुठले कुठले लंबित कामं राहिलेले आहेत? आता फक्त एक गजानन महाराजची पालखीचं ते एक रस्ता राहिलंय माझ्यातनं, आणि ड्रेनेज लाईन एक 2-3 राहिलेत. ते पूर्ण करणार मी. ताकदीनं निवडणूक लढणार? हो, ताकदीनं निवडणूक लढणार. पक्ष बदलणार नाही? पक्ष बदलणार नाही, अजिबात नाही. अभिमान आहे आम्हाला काँग्रेस पक्षाची. काका म्हणलेत की मला काँग्रेस पक्षाचा अभिमान आहे. मला तिकीट दिलं नव्हतं तरीही मी अपक्ष म्हणून थांबलो आणि निवडून येऊन दाखवलो. म्हणजे खरंच नंतर सुद्धा मी काँग्रेसमध्येच प्रवेश केला. भाजपवाले मला आपार आणले होते, आम्ही एवढं देतो तुम्हाला, 5 वर्ष पद देतो, एवढे कॅश देतो म्हणून, तर मी नाकारलो. कोण आले होते काका तुमच्याकडे? अध्यक्ष ते कोण, पूर्वीचे का आताचे? पूर्वीचे निंबर्गी नाही, ते काय तर नाव होतं त्यांचं, चांगलं नाव होतं. कोण आले होते? तडवळकर? तडवळकर. विक्रम देशमुख? पक्षाचे अध्यक्ष होते का विक्रम देशमुख आले होते. आम्ही असं मंडळ बसलो होतो 7-8 जण. तिथं म्हणले तुम्ही जरा बाजूला येत नाही. म्हटलं मी इथंच बोला, सर्व माझेच लोक आहेत, काय बोलत आहे बोला.
पक्षाचे लोक काय म्हणले तुम्हाला? काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाची मला काही सुद्धा बोलले नाही त्या ठिकाणी. आता आता ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस कमी दिसते, म्हणजे त्यांची ताकद कमी वाटते, तरीही तुम्ही काँग्रेस बरोबर राहणार आहेत काँग्रेस असं ठाम तुमची भूमिका आहे. हो. ठाम भूमिका माझी काँग्रेस बरोबर राहणार आहे. पक्षाने जर तुम्हाला जबाबदारी दिली ह्या प्रभागाची, पार पडणार मी. हा हा. चारही लोकांना घेऊन चारही लोकांना घेऊन मी आता चारही लोक जर आले ना, चारही लोकांना निवडून आणण्याची ताकद ठेवली मी. काकांनी म्हणले की चारही प्रभाग 9 मध्ये लिंगायत समाज असेल, पद्मशाली समाज असेल आणि वडार समाज असेल, ह्या समाजामध्ये ह्या प्रभागामध्ये ह्या समाजाचा प्राबल्य आहे. बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये काकाची चमत्कारी, म्हणजे अपक्ष निवडून आलेले अख्ख्या 102 नगरसेवकामध्ये आपले काका अपक्ष म्हणून निवडून आलेत. आता त्यांची अजूनही ठाम भूमिका आहे की मी अजूनही माझ्या प्रभागामधले चारीच्या चारी पॅनल घेऊन येऊ शकतो, असं त्यांची ठाम भूमिका आहे. मी